जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण बघितले जुन्नर व अहमदनगरच्या मोहिमेचा आनंद घेऊन राजे पुरंदरवर आले. पुरंदरवर बाळराजे येण्याचा आनंद साजरा होत होता. राजांना पुत्ररत्न झाले होते. इकडे गडाचे काम चालू होते. तोच राजांना कल्याणच्या खजिन्याविषयी माहिती मिळाली. त्यांनी कल्याण व ठाणे लुटले. खजिना मिळाला. कल्याणच्या सुभेदाराची सुंदर सुनेला राजांनी आईची उपमा देऊन तिचा चोळी बांगडीने सत्कार केला. या गोष्टीचा सर्वांना खूपच आनंद व आश्चर्य झालं. आता बघूयात पुढे. कल्याण भिवंडी काबीज करून राजे तातडीने पुरंदरला आले. मकर संक्रांत उजाडली. कल्याण भिवंडीचा आनंद साऱ्यांच्या मुखावर दिसत होता. कल्याणच्या प्रवासाने राजे थकले होते. 2 प्रहरी जेवण करून राजे आपल्या महालात गेले. पलंगावर विचार करीत राजे कलंडले असता केव्हा झोप लागली तेही राजांना कळले नाही. राजे अचानक जागे झाले. पश्चिमेच्या खिडकीतून सूर्यकिरणे आत आली होती. कानावर डब तुणतुण्याचा आवाज येत होता. पोवाड्याचे शब्द कानावर पडत होते. राजे ऐकत होते. पोवाडेवाला कल्याण खजिन्याचा भाग ऐकवित होता. राजांच्या पुढे अगणित दौलत ओतली होती. ती दौलत बघून सारे दिपले होते. आबाजी सोनदेवांनी राजांना सांगितले, याही पेक्षा नामी रत्न मिळाले आहे. आज्ञा असेल तर हजर करतो. राजांनी मान डोलावली आणि सुभेदाराची सून दरबारात आली. तिलोत्तमा, उर्वशी, रंभा या साऱ्यांनी लाजावे असे तिचे सौंदर्य होते. राजा ते पाहून थक्क झाला. बसल्या जागी त्याचा कंठ दाटून आला. तो म्हणाला, सोनदेव, हे काय केलत? परस्त्री म्हणजे माता, तिची बेइज्जत का केलीत? राजांनी सांगितले, आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्ही देखील असे सुंदर निपजलो असतो. राजांनी आई म्हणून तिचा सन्मान केला. राजाच्या पराक्रमाने पातशाहीला कापरा भरला. पातशाही थरारली. राजांना हे ऐकणे असह्य झाले. उठत त्यांनी हाक मारली, कोण आहे? हुजऱ्या आत आला. संतप्त राजांनी विचारले, काय चाललंय खाली? मासाहेब पोवाडा ऐकतात. मासाहेबांचे नाव ऐकताच राजांचा संताप निवाळला. भराभर जिना उतरून ते खाली गेले. चौकाच्या प्रवेशद्वारातच त्यांची पावले अडखळली. उजव्या हाती तुणतुणे घेऊन डावा हात कानावर ठेवून शाहीर चौकात पोवाडा म्हणत होता. पाठीमागच्या इस्माने डफाची साथ धरली होती. चौक सोप्यावर चिकाच्या पडद्याआड जिजाबाई, सईबाई ऐकत बसल्या होत्या. राजांना पाहताच राजस्त्रिया पदर सावरून उभ्या राहिल्या. जिजाबाईंचे लक्ष मागे गेले. त्या उठल्या. लोड ओलांडून त्या राजांच्या जवळ आल्या. जिजाबाई म्हणाल्या, राजे, तुमचाच पोवाडा ऐकतोय आम्ही. ते ऐकूनच आम्ही खाली आलो मासाहेब. असले सवंग पोवाडे कसले ऐकता? साधी नावं सुद्धा बरोबर घेता येत नाहीत. आबाजी महादेवाचा चक्क आबाजी सोनदेव केला. असले पोवाडे ऐकण्यात कसला आनंद? तुम्ही आई झाला असतात म्हणजे कळलं असतं. मासाहेब, शाहिराचं कवन ऐकून आमची मान शर्मिंदी झाली. मला ते कळत नाही राजे. आता पोथ्या पुराणांचा देखील कंटाळा येऊ लागला आहे. तुझा लौकिक ऐकताच कान तृप्त होतात. तोच ऐकत राहावंसं वाटतं. पण मासाहेब, हे ऐकता ते खरं नाही. कुणास माहीत, त्याच्या वाणीत भविष्य बोलत असेल. राजे निरुत्तर झाले. ते म्हणाले, आपल्याला आनंद असेल तर आपण ऐका. तुम्ही ऐकत नाही? मासाहेबांनी विचारले. राजे स्मित वदनाने म्हणाले, नाही म्हटलं तर ऐकावं लागेल असं दिसतं. शाहिराचा आवाज तेवढा भक्कम आहे. आम्ही नंतर येऊ. राजे परत आपल्या महाली गेले. शाहिराचा पोवाडा संपल्यावर राजे खाली आले. चौकात राजांना पाहताच शाहिराने मुजरा केला.
राजे म्हणाले, शाहीर, तुम्ही चांगलं कवन करता. परवा घडलेल्या प्रसंगावर आज कवन करूनही मोकळे झालात. शाहिराला अंदाज लागत नव्हता. राजांनी विचारले, शाहीर, 5 शाहीत कवन केली असतील ना? जी केलीत ना महाराज. 50 होऊन बिदागी दिली. आपला लौकिक. समजलं. राजे त्याला बोलू न देता म्हणाले. मागे उभे असलेल्या पंतांना राजे म्हणाले, पंत, यांना 55 होऊन बिदागी द्या. राजे फिरले. मासाहेब व राजस्त्रिया आत जायच्या तयारीत होत्या. राजांच्या चेहऱ्यावर हसू होते. लक्षात घेऊन जिजाबाईंनी विचारले, का हसता? मासाहेब, इथं जशी आज 5 शाही थरथरली तशीच 5 शाहीत शिवशाही थरथरली असणार. तुझं नेहमी असच. जिजाबाई रागाने म्हणाल्या, असू दे, पण आम्हाला पोवाडा आवडला. रागवू नका मासाहेब. स्तुती कोणाला आवडत नाही, पण ती मनाला पटायला हवी. अधिकारवाणीनं यायला हवी. नशिबात असेल तर तेही ऐकू. का नाही? राजे आत्मविश्वासाने म्हणाले. मासाहेब, वचन देतो, एक ना एक दिवस ती आम्ही जरूर तुम्हाला ऐकवू. आणि ती स्तुती ऐकत असता तुमच्या बरोबरच आमचेही कान तृप्त करून घेऊ. त्यानंतर 4च दिवसात आबाजी महादेव गडावर आले. राजांना ते म्हणाले, राजे, आपल्या आज्ञेप्रमाणे गलबत बांधण्यात हुशार असे कारागीर आले आहेत. छान. कुठं आहेत? खाली माचीवरच्या धर्मशाळेत उतरलेत. किती आहेत? 400. ठीक. त्यांची व्यवस्था ठेवा. आम्ही सकाळी भेटू. साऱ्या गडावर तो कौतुकाचा विषय बनला. 400 फिरंगी एका वेळी कधी पाहायला मिळाले नव्हते. सारा गड त्यांना पाहण्यास लोटला होता. जिजाबाईंनी विचारले, राजे, एवढे फिरंगी कशाला गोळा केलेत? मासाहेब, आमची हद्द सागरापर्यंत पोहोचली. सागर किनारा राखायचा तर गलबत उभी करायला नकोत. हे फिरंगी त्यात निष्णात आहेत. त्यांची नेमणूक आम्ही करणार आहोत. दुसऱ्या दिवशी 400 फिरंगी राजवाड्यात आले. आपल्या भव्य टोप्या काढून त्यांनी कुर्निसात केला. त्यांचा प्रमुख पुढे आला. आबाजींनी ओळख करून दिली. हा लुई वर्ताव जहाज बांधण्यात निष्णात आहे. राजे लुई वर्तावला पाहत होते. राजे प्रश्न विचारित होते. दुभाषा भाषांतर करीत होता. लुई वर्तावच्या उत्तराने राजे प्रसन्न झाले. साऱ्या फिरंग्यांना भरपूर द्रव्य देऊन राजांनी त्यांना नोकरीत घेतले. कल्याणकडे जाण्याची आज्ञा दिली. फिरंगी गेले. राजे आबाजींना म्हणाले, आबाजी, फिरंग्यांना जे लागेल ते द्या. शक्यतो लवकर आमची संगमेश्वरी जहाज तयार करून घ्या. त्यांच्या कामात खोटी पडू देऊ नका. आणि एक लक्षात ठेवा, त्यांच्या हाताखाली जी माणसं द्याल ती हुशार, हुन्नरी निवडून द्या. एकही साधा माणूस त्यांच्या हाताखाली घालू नका. फिरंगी राजांचा निरोप घेऊन दुसऱ्या दिवशी कल्याणच्या वाटेला लागले. कल्याणला गलबते बांधायला सुरुवात झाली. बातम्या येत होत्या आणि अशीच एक बातमी गडावर आली. राजे तातडीने कल्याणला गेले. आबाजी महादेव चिंतातूर होते. राजांनी विचारले, आबाजी, काय झालं? महाराजा, फिरंग्यांना अगदी ऐश्वर्यात ठेवलं होतं. त्यांच्या सर्व मागण्या पुरवल्या होत्या. कामही ते निष्ठेनं करीत होते. पण एके दिवशी गोव्याहून एक फिरंगी आला. त्यानं काय कान भरवले कुणास ठाऊक. रातोरात सारे फिरंगी आपलं सामान टाकून पळून गेले. मुंबईला ते गेले अशी बातमी आहे. राजे शांत होते. त्यांनी विचारले, मग गलबताचं काम? बंद आहे. त्याचमुळं आपणास त्रास द्यावा लागला. चला पाहू. राजे आबाजीसह खाडीवर आले.
गलबतांच्या बांधणीसाठी प्रचंड आकाराची पायाड उभी केली होती. सारा किनारा भरला होता. लाकडाच्या फळ्याचे ढीग लागले होते. गलबताच्या सामानाने केवढा तरी पसारा मांडला होता. कामावर किती माणसं होती? 1,500 कामगार आहेत. सारे पारखलेले आहेत. जी. लुई वर्तावच्या हाताखाली कोण होतं? त्यांना बोलवा. लुईच्या हाताखाली काम करणाऱ्यांना राजांच्या समोर हजर केले. आम्ही ही गलबत पुरी करायला सांगितली तर कराल? मोरक्या म्हणाला, राजे, संधी मिळाली तर फिरंग्यापेक्षा नामी गलबत तयार करू. ठीक आहे, गलबताचं काम सुरू करा. काम चांगलं झालं तर आमच्या आरमाराचं काम तुम्हाला देऊ. आबाजी आश्चर्यचकित होऊन ऐकत होते. राजे म्हणाले, आबाजी, त्यात आश्चर्य कसलं? जेव्हा फिरंगी आले तेव्हाच असं काहीतरी होईल याची अटकळ आम्हाला होती. त्यासाठीच हरहुन्नरी माणसं नेमायला सांगितली होती. पण फिरंगी गेले का? का? फिरंग्याच्यात आणि आमच्यात फार फरक आहे आबाजी. प्रत्येक फिरंगी आपल्या देशाशी इमान राखून आहे. म्हणूनच एवढ्या दूरवर येऊन ते राज्य करतात. त्यांना निरोप गेला असेल, आज ना उद्या आमच्याशी त्यांची लढत होणार. हे फिरंगी राज्यकर्ते ओळखून आहेत. उद्याच्या शत्रूला मदत करण्या इतके का ते मूर्ख आहेत? त्यांना नुसता निरोप आला आणि भवितव्याची चिंता न करता आपल्या राज्याशी इमानी असलेले फिरंगी आपली नोकरी सोडून गेले. त्याच्या उलट आमची माणसं पातशाहीची नोकरी पत्करून आमचेच शत्रू होऊन आम्हावर चालून येतात. शत्रू म्हणून त्यांच्याशी आम्हाला लढावं लागतं आबाजी. ही गलबत पुरी झालीच पाहिजे. त्या कामात आता व्यत्यय येऊ देऊ नका. बंद पडलेले गलबताचे काम सुरू करून राजे परत आले. राजे गडावर आल्यानंतर थोड्याच दिवसांनी त्यांनी माहुलीवर हल्ला करून माहुली काबीज केले. निजामशाहीशी टक्कर देताना शहाजी राजांनी तो शेवटचा किल्ला लढविलेला होता. राजांच्या विजयाने मराठी राज्याच्या सीमा आता चौफेर वाढल्या होत्या. ते राज्य बंदिस्त व सुरक्षित करणे आवश्यक होते. शामराज निळकंठांच्या जागी मोरोपंत पिंगळ्यांची पेशवे म्हणून नेमणूक करण्यात आली. निळो सोंदेवांना मुजुमदार नेमले. नेताजी पालकर सरनोबत होते. आबाजी महादेवांना सुरनीस म्हणून नेमून घेतले. राजांचे घोडदळ 10,000 झाले होते. तेवढेच पायदळ होते. त्यावर येसाजी कंक यांची नेमणूक केली होती. गडांची संख्या 40वर गेली होती. राजे सदैव मोहिमात गुंतलेले. त्यामुळे कारभाराची देखरेख, न्यायनिवाडे खुद्द जिजाबाईंनाच पाहावे लागत. दप्तर आधीच राजगडावर गेले होते. जिजाबाईंचा मुक्काम राजगडावर हल्ला. त्यावेळी राजे कर्नाटकच्या दुसऱ्या मोहिमेत गुंतले होते. राजे कर्नाटकातून जेव्हा आले त्यावेळी राजांच्या या वाढत्या पराक्रमाने विजापूर दरबार आणि मोगलाई पुरी अस्वस्थ झाली होती. उत्तरेकडे जाण्यासाठी अधीर बनलेला औरंगजेब बऱ्हामपूरला गेला होता. जुन्नर नगर लुटल्याचा संताप त्याच्या मनात होता. राजांनी आपले वकील पाठवून त्याचा राग शांत करण्याचे धोरण चालू ठेवले होते. महम्मद आदिलशहा वारल्यानंतर विजापूरला पुष्कळ बदल झाले. विजापूरची सर्व सत्ता आदिलशहाची बेगम बडी साहिबीन हिच्या हाती आली. विजापूर दरबारच्या पूर्वीच्या राजवटीतील एक मुत्सद्दी तिने बळी घेतला. खान महम्मदास तिने मारविले. नंतर बहलोल खान तिने मारविला. ज्या फत्ते खानाने पुरंदरला वेढा घातला होता त्याला विजापुरास विष देण्यात आले. यामुळे विजापूरच्या दरबाराचे वजन कमी झाले. या परिस्थितीचा फायदा घेऊनच शिवाजीराजांनी कर्नाटकच्या मोहिमा आखल्या. राजांच्या वाढत्या पुंडाईने
त्रस्त होऊन विजापूर दरबाराने शहाजीराजांना मुलाला आवरायला सांगितले. पण शहाजीराजांनी आपला मुलगा व पत्नी आपल्या कयात नाहीत, त्यांचे दरबार हवे ते करू शकतो असे सांगून शिवाजीराजांच्या कृत्यातून आपला हात काढून घेतला. उलट शिवाजीच्या भागात चांगले सुभेदार नेमण्याची सूचना केली. त्यानुसार बड्या साहेबांनी विजापूरचा बलवत्तर खान अफजल यास सुभेदार नेमले. कुडाळ सावंत कोकणात बलवत्तर होते म्हणून त्यांचे पारिपत्य करण्यासाठी रंदुल्ला खानाचा मुलगा रुस्तम जमा याची नेमणूक केली. कुडाळवर लखम सावंत हा आदिलशाहीतील वतनदार देसाई, पण काहीसा स्वतंत्र बाण्याचा. शृंगारपूरचे सुर्वे, गोवलेकर, सावंत ही मंडळी अशीच स्वतंत्र बाण्याने राहणारी होती. रुस्तुम जमा आपल्यावर चालून येतो हे कळताच कुडाळवर लखम सावंतांनी रुस्तुम जमाला तोंड देण्याची तयारी केली. रुस्तुम जमाने चढाई करून रांगणा किल्ला काबीज केला. कुडाळचे खेम सावंत व लखम सावंत यांनी धैर्याने लढाई चालू ठेवून शिवाजीराजांकडे आपला वकील पितांबर शेणवी यास पाठवून राजांचे सहाय्य मागितले. राजांनी सावंतांना अभय दिले. राजांचे आणि लखम सावंतांचे सैन्य एक होऊन त्यांनी रुस्तुम जमाचे संकट परतविले. सावंतांचा गेलेला सर्व मुलूक परत मिळवून दिला. त्याबद्दल फोंडा किल्ला व त्या भोवतालचा तालुका राजांना देऊन सावंतांनी राजांचे मांडलिकत्व पत्करले. कुडाळ सावंत स्वराज्याचे पहिले मांडलिक बनले. जावळी इतकाच दुर्गम आणि आदिलशाहीला जवळचा असा हा महत्वाचा कुडाळ प्रांत शिवाजीराजांच्या लगामी आला. कुडाळ सावंतांना अभय देऊन राजांनी तसे घोसाळे जिंकले. परत येत असता गोवलेकर सावंत राजांच्या भेटीस आले. राजांनी त्यांचा बहुमान केला. त्यांना नावाजून आपल्या पदरी ठेवून घेतले. त्यांपाशी एक नामांकित तलवार होती. गोवलेकर सावंतांची ती धोप तलवार राजांना नजर केली. फिरंगी बनावटीचे ते अप्रतिम हत्यार पाहून राजे खुश झाले. ते म्हणाले, सावंत, ही फिरंगी पाहून आम्ही प्रसन्न आहोत, पण शस्त्र हे जिंकायचं तरी असतं किंवा खरीदायचं तरी असतं. हा मैत्रीचा गुंता पडला आहे, तो सोडवायचा कसा? राजांनी या तलवारीसाठी 300 होन व मानाचा पोशाख देऊन सावंतांना गौरविले. राजांनी फिरंगीचे नाव भवानी तलवार असे ठेवले. एका पाठोपाठ झालेल्या या मोहिमांमुळे राजांच्यावर पुष्कळ ताण पडला. राजांना बरे वाटेना. वैद्यराजांनी विश्रांतीचा सल्ला दिला. राजांनी विश्रांतीसाठी हरिहरेश्वर निवडले. समुद्रकाठी तीर्थाच्या जागी राजे जाऊन राहिले. ज्वर गेला, पण अशक्तपणा वाढत होता. राजे पालखीतून राजगडावर आले. राजांच्या आजाराची बातमी समजताच पुरंदराहून राणीवसा गडावर हजर झाला. हळूहळू राजे हिंडू फिरू लागले. एके दिवशी शहाजादा औरंगजेबाचा वकील फरमान घेऊन गडावर आला. औरंगजेब बापाच्या पारिपत्यासाठी दिल्लीला निघाला होता. त्याने राजांना लिहिले होते, हा फरमाना पोहोचताच तुम्ही आम्हास मिळावे. आपल्याला येणे शक्य नसेल तर आपले दिवाण शामराज निळकंठ यांना फौज देऊन आमच्या सहाय्यासाठी पाठवावे. आमच्या हाती दिल्लीचे राज्य आले की तुमच्या बापास नव्हती अशी दौलत मान मरातब तुम्हास देऊ. राजांच्या नजीकच्या लोकांना हा बहुमान वाटला. राजांनी औरंगजेबास मदत करावी असाही अनेकांनी सल्ला दिला. राजे हसले. राजे म्हणाले, तुर्कास सहाय्य करणं उचित नव्हे. आमच्याकडून औरंगजेबास कोणतंही सहाय्य मिळणार नाही. आम्ही दिलगीर आहोत.
राजांचा जबाब घेऊन औरंगजेबाचा वकील परत गेला. त्याने औरंगजेबाला निरोप पोहोचविला. औरंगजेब संतापला, पण शिवाजीने केलेल्या अपमानाचा बदला घ्यायला त्याला उसंत नव्हती. हा दावा मनात ठेवून औरंगजेब बापाचे पारिपत्य करण्यासाठी आग्र्याची वाटचाल करू लागला. औरंगजेब उत्तरेत गेला आणि 3 महिन्याच्या अवधीत त्याने बापाला कैदेत टाकून भावांचा बिमोड करून राज्य बळकाविले. औरंगजेब दिल्लीपती झाल्याची बातमी कळताच राजांनी औरंगजेबाच्या मनात कटुता न राहावी म्हणून नव्या बादशहाच्या सन्मानार्थ आपले वकील सोनोजी पंत त्यांना दिल्लीला पाठविले. सोनोजी पंत उत्तरेकडे पाठविल्याचे कळताच जिजाबाई म्हणाल्या, राजे, तुमचा एक हल्ला नाही मासाहेब, सध्या पुरता सोडवून घेतला. आमच्या वकिलाला पाहून औरंगजेब कटुता विसरेल असं वाटत नाही, पण तो थोर मुत्सद्दी आहे. तो तसं निश्चित भासवील. तेवढं केलं तरी सध्या ते आम्हास पुष्कळ आहे. आम्हास सध्या तरी औरंगजेबाची भीती नाही, पण आता कोणाची भीती? विजापूर दरबारात आमच्या विरुद्ध वादळ उठण्याचा रंग दिसतो. विजापूरचा काळा ढग केव्हा बारिश करील हे सांगता येत नाही. विजापूरचा प्रबळ सेनापती, पूर्वीच्या वाईचा सुभेदार आमच्यावर स्वारी करण्याची संधी हुडकतो आहे. त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. राजांना अफजलपेक्षाही जास्त चिंता वाटत होती सईबाईंची. सईबाई सारख्या आजारी पडत होत्या. हवा फेरासाठी राजांनी त्यांना नव्या बांधलेल्या प्रतापगडावर हलविण्याचे ठरविले.